नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अँटोनियो ग्राम्शे यांची धुरीणत्वाची संकल्पना, ज्यालाच आपण म्हणतो कन्सेप्ट ऑफ हेजेमनी। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो आहे संमती म्हणजेच कन्सेंट। आता संमती म्हणजे काय? ज्या गटावरती वर्चस्व राबवला जातो तर त्याची त्यावरती संमती असते, म्हणजे त्याचा जो आहे स्वीकार केलेला असतो त्या वर्चस्वाचा। आता ही जी संकल्पना आहे बघा, ही बळाने नसते, म्हणजे फोर्स किंवा कोअर्जननी नसते, तर कशाच्या आधारावरती असते? तर सांस्कृतिक संबंध, कल्चरल रिलेशन्स यावरती ती आधारित असते। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे, बेसिकली याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स, ज्याला आपण सेंद्रिय बुद्धिवंत असं म्हणून ओळखतो। तर ग्राम्शे यांचं असं म्हणणं आहे की कोणतंही सांस्कृतिक क्रांती किंवा सांस्कृतिक वर्चस्व हे जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला समाजामध्ये बुद्धिवंतांची गरज असते, म्हणजेच ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स असतील तरच एक काउंटर रेव्होल्यूशन इथे होऊ शकतं। त्यानंतर पुढे चालून ते म्हणतात की हेजेमनी जी आहे तर ती फक्त राज्यामध्येच नाही तर त्याचबरोबर नागरी समाज, ज्याला आपण सिव्हिल सोसायटी असं म्हणतो, त्यामध्ये ही संकल्पना काम करत असते। धन्यवाद।